आले तुफान किती जितना सोडली डीजे विशाल आर्मी विशाल परब आगे बढ़ो। अरे लेणार को, अरे लेणार को एकच वादा पुन्हा आपण एकदा भेटूया। अँगल मध्ये घेऊया एकदा। भारत माता की जय। विशाल भाई तुम आगे बढ़ो। धन्यवाद धन्यवाद। मोबाईल नाही घ्या या ठिकाणी ज्येष्ठांना सर्वांना नमस्कार। आपण जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी वाजवूया। या ठिकाणी महापुरुष देव आणि या ठिकाणी असलेल्या सर्व सातेरीच्या परिसरातील सर्व ग्रामदेवता कुलदेवतेला नमस्कार करून आपण थोडं आपल्या या भागातील काही गोष्टींबद्दल आपण चर्चा करू आणि बोलू। या ठिकाणी जमलेले सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो, कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सर्वजण एकत्र झालो। त्यामुळे आपण सगळे गावठी शेतकरी असो, गावठीमध्ये बोलूया। चला ना गावठीमध्ये बोलूया। या ठिकाणी आमचे सगळे माऊली जमलेत, ज्येष्ठ मंडळी जमलीत। तर साटेली आणि या परिसरामध्ये असंख्य संख्येने तरुण आणि या ठिकाणी युवती बऱ्यापैकी असत, बरोबर ना? प्रचंड प्रमाणावर तरुण असत। आज प्रत्येकाच्या हाती काम आहे, परंतु आज बघल्यानंतर आमचं तरुण सकाळी उठलो का दुकानावर जाऊन बसता, बरोबर बघा का? त्यामुळे मोबाईलवर बसता, ह्या काहीतरी बंद होणं काळाची गरज आहे, असं की नाही? त्यामुळे आज या ठिकाणी तुमच्या समोर एक 35 वर्षाचा तरुण बसलेलो हा आणि उभो असा विशाल प्रभाकर परब। माका ओळखतात की नाही माका माहिती नाही, ओळखतात? तर हे माझे तरुण मित्र सगळे ओळखतात। आता या माऊलींच्या समोर मी बसलोय, ती ओळखतील आजपासून। विशाल प्रभाकर परब माझं नाव आहे। मी आपल्या या मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी आणि विधानसभेसाठी उभा राहिलेलो आहे। या ठिकाणी आपल्या सगळ्यांची आशीर्वादाची आज काळाची गरज आहे। साटेली आणि या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड प्रमाणावरती अनेक गोष्टींची कमतरता आहे। या ठिकाणी मोबाईलला रेंज नसते, बरोबर ना? या ठिकाणी मोबाईलला रेंज नाही, लाईटीचे प्रॉब्लेम, विशेष करून महिलांचे मोठे प्रॉब्लेम। या ठिकाणी एखादा व्यक्ती हॉस्पिटलला बरा नसला तर बांबोळीशिवाय पर्याय नाही आपल्याकडे, बरोबर ना? त्यामुळे माझी विनंती एकच आहे की आज महिलांची परिस्थिती पाहिल्यानंतर किंवा पुरुष एखादा ऍक्सिडेंट वगैरे झाला तर बांबोळीशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही। तिकडनं उजव्या बाजू 2 पावला पुढे गेला की गोवा असा त्या गोव्यात गेल्यानंतर तिकडे काय असा की एखादो माणूस शीक पडलो की 2 मिनिटात त्यांच्या घराकडे अँब्युलन्स होता, बरोबर ना? आमच्याकडे जीव गेलो तरी अँब्युलन्स येणार नाही, बरोबर ना? त्यामुळे काहीतरी बदल होची गरज आहे, काळाची गरज असा। या मतदारसंघामध्ये आपण यावेळी आमदार बदलला पाहिजे की नको? यावेळी भाकरी करपली बदलूया का नको? भाकरी फिरवची वेळ इली की नाही? त्यामुळे माझ्या सर्व मित्रांना, माझ्या माऊली आणि माझ्या ज्येष्ठ मंडळींना एकच सांगतो की यावेळी आमदारकीच्या इलेक्शनला सावंतवाडी मतदारसंघात 35 वर्षाचा एक तरुण उभा आहे। या तरुणाबरोबर कोणी नाही, या तरुणाबरोबर फक्त जनता जनार्दन आहे आणि या जनता जनार्दनासाठी आपण टाळ्या देऊया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज समोर सगळे विनंती करतो की अनेक जनतेने आपल्या गावाच्या
गॅस सिलेंडर गॅस शेगडी चालू करता, बरोबर ना? जोरदार टाळ्या मारून हरकत नाही. गॅस शेगडी हे आपलं चिन्ह आहे, 5 नंबरचं बटन आहे आणि शेगडी हे आपलं चिन्ह आहे. हे बघा शेगडी, हे बघा ही शेगडी. तर ही शेगडी अतिशय महत्वाची आहे. शेगडी म्हणजे परमेश्वराचं अन्नपूर्ण भवन, आपण परमेश्वराचं एक वरदान आहे. त्या ज्या शेगडीवर आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जेवण करतो, ही शेगडी हे आपली चिन्ह आहे. याची काही शीत पडली तरी का बांबोळीशिवाय पर्याय नाही, बरोबर ना? त्यामुळे ह्या काहीतरी बदलाव व्हायला नको. या संपूर्ण वातावरण या मतदारसंघात ज्या ज्या दुकानावर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जातात त्या त्या ठिकाणी या ठिकाणी आमदार कोण होतो प्रश्न विचारला जाता. तर प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव असता, तो 35 वर्षाचा तरुण विशाल प्रभाकर परब नावाचा मुलगोच आमदार होतो, अशी ही सगळी माय माऊली सांगता. ताळीवारू हरकत ना. भारत माता की जय. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खूप खूप धन्यवाद. सर्व मंडळी आलात त्याबद्दल, सर्वांचा वेळ घेतला. नक्कीच आमदार झाल्यानंतर आपण या मंदिरात सर्वांनी एकत्र जमूया एकदा. काका चला येतो. तुम्ही सर आमदाराला काळजी गरज आहे. थँक्यू, धन्यवाद. तरुण मित्रांनो धन्यवाद. काका नमस्कार. शिवाजी महाराज की जय. महत्वाची गोष्ट आहे, माझे सर्व हे तरुण मित्र आहेत. मित्रांनो, आपण सर्वजण एकत्र आलोत, पण कदाचित काही जणांना माहिती असणार, काही जणांना माहिती नसणार. पण तरुणांना माहिती आहे की या मतदारसंघात आमदारकीचं इलेक्शन आहे. 20 तारीखला या ठिकाणी आमदार बदलणार आहे. या मतदारसंघामध्ये विशाल प्रभाकर परब नावाचा एक 35 वर्षाचा तरुण मुलगा उभा आहे. 35 वर्षाचा तरुण विरुद्ध असंख्य मोठे नेते आहे की नाही माहिती? या मतदारसंघात तरुणांना पेटून उठण्याची काळाची गरज आहे. माझ्या हिशोबाने इकडचा सातार्ड्यातला तरुण एकमेव असा आहे की त्यांना सांगितल्यानंतर यांच्या कळीला कोणी येत नाही, एवढं मला माहिती आहे. बरोबर ना? त्यामुळे भारत माता की जय. विशाल परब जय माता. विशाल परब जय माता. आमचं सातार्ड्यातील तरुण मुलं पेटून उठल्यानंतर महाराष्ट्राचा लक्ष या सातार्डा मतदारसंघाचा, सावंतवाडी मतदारसंघाचा लक्ष, या मतदारसंघाचा लक्ष या राष्ट्रवादी देवाकडनं चालू होईल. ही बाउंड्री आहे आमच्या महाराष्ट्राची, ही बाउंड्री आहे आमच्या या परमेश्वराने दिलेली आमच्या रणनीतीची. मला एकच सांगावंसं वाटतंय की या मतदारसंघामध्ये आमदार बदलण्याची काळाची गरज झालेली आहे. आज इथला तरुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू उत्पन्न झालेले आहेत, माय माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू उत्पन्न झाले आहेत.
मला एकच सांगावंसं वाटतं, आत्ताच आम्ही एक मीटिंग केली, त्या मीटिंगमध्ये बाहेर युवक आले, ते युवकांनी सांगितले साहेब हे बघा हे आमचे लाईनीमध्ये लावलेले डंपर आहेत, आम्ही काय करायचं, ह्याला डझनवर विकायचे की अर्धा डझनवर विकायचे, बरोबर ना. परिस्थिती गंभीर आहे आमच्या मुलांची. हा मुलगा जर पेटून उठला, हा तरुण मुलगा या गावातला पेटून उठला तर काय होऊ शकतं हे महाराष्ट्रामध्ये एक वेगळं उदाहरण आहे. मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो, आज काळाची गरज झालेली आहे. आजपासून 5 दिवसाने इकडे आमदार बदलण्याचा दिवस आहे 20 तारीख. सकाळी 7 वाजल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी पहिलं पेटून उठा. मी एकच सांगतो, सातार्डा गाव फक्त नाही तर या सातार्डा गावावरती असंख्य गाव अवलंबून आहेत की नाही. या गावामध्ये असंख्य बिझनेस आहेत, पण मोठे होतात कोण चौथेच, बरोबर की नाही. आमचे लोक फक्त गाड्या आणि टायरचे पंक्चरच काढतायत. मला एकच सांगायचं आहे, माझा तरुण इकडचा पंक्चर काढताना दिसता कामा नये. विशाल प्रभाकर परब सारखे घडले पाहिजे. एक विशाल परब नाही, असंख्य विशाल परब घडले पाहिजे. याची व्यवस्था आपण करूया. मला दुःख वाटतं, मी बाजूला गोवा आहे आणि इकडे महाराष्ट्र आहे. मोबाईलला रेंज नाही, हॉस्पिटलला डॉक्टर नाही, एखादी प्रेग्नन्सी बाई जर गेली तर डॉक्टर नाही, अशी परिस्थिती आहे की नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. या ठिकाणी आपल्याकडे परमेश्वराने बाजूला गोवा राज्य दिलं, पण आमची परिस्थिती काय आहे. संध्याकाळी आल्यानंतर आपल्याकडे झोप लागते की नाही लागते. आमची परिस्थिती गंभीर आहे तरुणांची. मी एकच मित्रांनो सांगतो, मी मोठा कोणी नाहीये, मी तुमच्या वयाचा आहे, 35 वर्षाचा. मला या गावाशी खूप माझं नातं आहे, सातार्डा गावाशी माझं नातं आहे. या भटवाडीतला त्यावेळी मी रस्ता करत असताना मी रस्त्यावर थांबायचो, तिथे एक गरीबाच्या घरात जेवायचो. आजही मी तीच परिस्थिती बघतोय. रस्ता बिस्ता सगळं आहे, परंतु इथे मोबाईलला रेंज नाही आहे, बरोबर ना. त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. मित्रांनो मी विशाल प्रभाकर परब आमदारकीला उभा राहिलेलो आहे. मी फक्त तरुणांचा आवाज, गरिबाची जनतेचा आवाज, शेतकऱ्याच्या आवाजासाठी उठलेलो आहे. मला एकच सांगायचं आहे, माझी एकच विनंती आहे, आपल्या या गावातील तरुणांनी कमीत कमी 200-400 तरी तरुण असणार, बरोबर ना. त्यामुळे सर्व तरुणांनी उद्यापासून आपले जेवढे पाहुणे पैक आहेत, जेवढे माय माऊली आहेत, जेवढे आजूबाजूचे गाव आहेत, एकच वादा विशाल दादा, एकच वादा विशाल दादा. या मतदारसंघात भाकरी परतवायची वेळ आली आहे. भाकरी करपलेली आहे, करपली की नाही भाकरी. त्यामुळे भाकरी करपली, ती बदलायची आहे आपल्याला. मित्रांनो मला एकच सांगावंसं वाटतंय, या मतदारसंघामध्ये गेले 15 वर्ष कोण आमदार आहे ते कोणालाच माहिती नाही, बरोबर ना. या मतदारसंघामध्ये जर बदल घडला तर यापुढे हे तरुण माझे मुलं आहेत रस्त्यावर बसलेले दिसणार नाही. बाजूला मोपा एअरपोर्ट आहे की नाही, फ्लाईट जाते बघा, काय फायदा आहे. या सातार्डा गावावरती प्रचंड लोक मोठी होतात आणि आमची माणसं घरातच बसून आहेत. ही आमची परिस्थिती आहे. या ठिकाणी बाजूला एक पाणी आहे, नदी आहे आणि बाजूला तो रिव्हर आहे. त्या वाळू खाली काढली जाते, बरोबर ना. ती वाळू काढली जाते, एक ना एक दिवस ते ब्रिज केव्हा तरी खाली पडणार असं वाटतं. त्यामुळे केव्हा तरी भीती वाटते. या तरुणांचं मला कळतंय परिस्थिती काय आहे ती. या ठिकाणी परिस्थिती बदलण्यासाठी पहिलं म्हणजे तुमच्याकडे 4-5 दिवस आहे. या 5 दिवसात आपण सर्वांनी पेटून उठा. माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. आपलं चिन्ह काय आहे जरा सांगावं आपण तरुणांनी. शेगडी. खूप धन्यवाद. आपण सर्वांनी शेगडी ही चिन्ह संपूर्ण घरोघरी स्टिकर लावून पोचवायला पाहिजे. त्याची जबाबदारी माझ्या तरुण मित्रांची आहे. कुठली तरी वयस्कर आजी वगैरे असते, ह्यांना शेगडी हे कळणार नाही. ही शेगडी पोचवणे ही काळाची गरज आहे. माझे मित्र बांधव एवढ्या मोठ्या संख्येने, माझे वडीलधारी सर्व मंडळी एवढी थांबलीत, याबद्दल मी धन्यवाद देतोय. आपणा सर्वांना एवढीच विनंती करतोय की येणाऱ्या 23 तारीखला सकाळी आपण टीव्ही ओपन केला, सकाळी टीव्ही चालू केला की तुम्हाला एकच दिसेल, या तरुणांचा आवाज विशाल प्रभाकर परब इथे आमदार झालेला दिसेल आणि राष्ट्रवादी देवाकडे आपण सर्वांनी मित्रांनो आज या ठिकाणी एकच निश्चय करूया. मी तुमचा भाऊ आहे, मनापासूनच भाऊ आहे. आज मी तुम्हाला एकच सांगतो, आमदार झाल्यानंतर सुद्धा मी 23 तारीख नंतर आमच्या मतदारसंघातच राहीन. मतदारसंघ सोडून कुठेही जाणार नाही. परंतु पूर्वीचे आमदार एकदा गेले की 15-15 वर्ष यायचेच नाही, बरोबर ना. करोनाच्या काळात मला वाटतं सातार्डा आणि या परिसरामध्ये किती लोक मयत झाली, बरोबर ना. त्यामुळे ही परिस्थिती लोकांना माहिती आहे. त्यावेळी स्थानिक आमदार इथे दिसत नव्हते. मला एकच सांगावंसं वाटतं, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही आणि मला ती आवडत नाही, परंतु परिस्थिती गंभीर आहे. जर 5 दिवसांनी 6 दिवसांनी तुम्ही जर पेटून नाही उठला तर त्याचा परिणाम भोगावा लागणार या तरुण मुलांना. भविष्यात ही मुलं मोठी होणार, आयुष्यभर ते म्हणणार माझ्या बाबाने मत कोणा घातल्या नाही, निवडण कोणी लो, बरोबर ना. असला होता नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नातवा झाली, पातवा झाली, सगळी 4 पिढी गेले तरी एकच आमदार निवडून आणला, त्या दुकान आधी बंद करा, बरोबर ना. आमच्या गावठी भाषेत म्हणायचं तर सगळा दुकान बंद करूची वेळ इलेली हा, विशाल परवाग निवडून आवडची वेळ इलेली हा, बरोबर ना. गाडी मारू हरकत ना. त्यामुळे आपण सर्व मित्रमंडळी जमलात, माझी माऊली जमली, या माऊलींना धन्यवाद देतो.
ज्येष्ठ सर्व वडीलधारी मंडळी जमली सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्या व्यासपीठावर असलेले माझे सर्व पदाधिकारी ज्यांनी मला तुम्हाला भेटवलं त्यांच्यासाठी मी खूप धन्यवाद देतो. कारण अशा प्रकारे 4 तरुणांना मला भेटवलं, कारण आपण खूप मोठं काम केलं. या तरुणांची जी आशा होती की या मतदारसंघातला आमदार कोण आहे तो कोणालाच माहीत नाही, तुम्ही आजपासून लिहून ठेवा. या मतदारसंघाचा आमदार विशाल प्रभाकर परब तरुणांचा आवाज असेल.